वीज जाण्यामागे सायबर हल्लाही असू शकतो, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं महाराष्ट्र सायबर सेलनं स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्र सायबर सेलनं सिस्टीम ऑडिट करण्याची तयारी सुरूच केलेली आहे। जून 2020 मध्ये अशाच पद्धतीने जम्मू काश्मीरमधील विद्युत विभागाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला होता। यावेळी अनेक गोपनीय माहिती चोरण्यात आली होती। मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणाची चौकशी होणार आहे। सायबर सेलकडून सुद्धा त्याची चौकशी सुरू झालेली आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सकाळीच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं ट्विट केलेलं होतं आणि त्या पाठोपाठ सायबर सेलनं असं म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सायबर सेलनं असं म्हटलेलं आहे की चौकशी सुरू झालेली आहे की हा सायबर हल्ला तर नव्हता ना। जेव्हा आमची टीम आमच्या कळवा पडगे या लाईनवर काम करत असताना त्यांनी सर्किट 1 वरून सर्किट 2 वर जेव्हा लोड शिफ्ट केला, त्यानंतर खारघरचा ज्या पद्धतीने युनिट बसलं आणि मुंबईमध्ये खास करून जे आयलँडिंग झालं, त्या आयलँडिंग व्हायला नको होतं टेक्निकली, परंतु ते झालं। त्यामुळं त्या ठिकाणी घातपाताचा संशय निर्माण झालेला आहे। टेक्निकल बाब आहे ही। आयलँडिंग होणं, डेपो बसणं, अख्खं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला अंधारात लोटणं ही साधीसुधी घटना आहे असं मी समजत नाही आणि तुम्ही सुद्धा ते समजू नये त्याला। म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये निश्चितच कुठेतरी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही। काही लोक खास करून ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि त्या दृष्टिकोनातून काही घडू शकतं, ते पडताळून पाहणं राज्याचा ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून हा सगळा विषय आपण अधिक सविस्तरपणे समजून घेऊया। पॉवर ग्रिड आणि सायबर अटॅक, देशातल्या पॉवर ग्रिडला धोका आहे। देशातल्या पॉवर ग्रिडला धोका आहे। अतिवृष्टीमुळे 4 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। हॅकर्सचा सायबर अटॅकचा सातत्याने प्रयत्न बघायला मिळतो आहे। पॉवर ग्रिडवरील अटॅकनं आर्थिक नुकसान झालेलं आहे। 30-31 जुलै 2012 उत्तर भारतात ब्लॅकआउट झालेलं होतं। देशानं पहिल्यांदाच ब्लॅकआउटची घटना अनुभवली होती। जगातले अनेक देश हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत अशी ही माहिती समोर येतेय। 23 डिसेंबर 2015 ला युक्रेनमध्ये पॉवर ग्रिडवर सायबर अटॅक झाला होता। तर पॉवर ग्रिडवर सायबर हल्ले झाले त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया। सायबर हल्ले अनेकदा राजकीय हेतूने केले जातात। एकाच वेळी कोट्यवधी लोकांची गैरसोय यामुळे होते। रुग्णालय, सुरक्षा यंत्रणांना वीज अनिवार्य आहे, पण अशी वीज जेव्हा जाते तेव्हा तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात। पॉवर ग्रिडच्या ई सुरक्षेत अनेकदा त्रुटी बघायला मिळाल्या आहेत। इंटरनेटचा वापर केल्याने धोका वाढतो। इंटरनेटऐवजी VPN वापरणं संयुक्तिक राहतं। अशा वेळी अद्ययावत फायरवॉल वापरणं आवश्यक आहे। फायरवॉलच्या वारंवार चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे। स्क्रीनिंग राउटर्सचा वापरही गरजेचा आहे। ग्रिडमधील कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवणं गरजेचं असतं। ऊर्जा क्षेत्रासाठी तेवढ्या निधीची तरतूदही पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आता आपण बघूया जगातील मोठे सायबर हल्ले। जून 2019 मध्ये रशियन पॉवर ग्रिडवर अमेरिकेकडून हल्ला झाला होता। ऑगस्ट 2017 मध्ये सौदी अरामकोवर रशियाचा हल्ला बघायला मिळाला। डिसेंबर 2016 मध्ये युक्रेन ऊर्जा यंत्रणेवर रशियाने हल्ला केला। तर डिसेंबर 2014 मध्ये दक्षिण कोरियावर सायबर हल्ला झाला। आण्विक रिॲक्टरचं डिझाइन चोरलं गेलं होतं। आपण पाहूयात सर्वाधिक सायबर अटॅक कुठून होतात त्यावर नजर टाकतोय। रशिया, चीन, पूर्व युरोप इथून सर्वाधिक अटॅक होतात। रोमानिया, ब्राझील, नायजेरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, अमेरिका
ही सगळी नावं आहेत देशांची जिथून सर्वाधिक सायबर अटॅक होतात. या सगळ्याविषयी आपण आमच्या प्रतिनिधींशी तर बोलूयाच, पण विश्वास पाठक ऊर्जा विषयक तज्ज्ञ आणि भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. विश्वास पाठक सर, आज सकाळी ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचं ट्विट आलं, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आली, घातपाताचा विषय त्यांनी मांडला आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सायबर सेल चौकशी करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे की हा सायबर हल्ला होता का. तुम्ही याविषयी पहिली प्रतिक्रिया काय द्याल? आणि बघा, तुम्ही एन्क्वायरी करा, सायबर असेल तर सायबर, जे काही असेल दोषींवर तुम्ही कारवाई करा. मुळामध्ये साधी बेसिक गोष्ट आहे, या ऊर्जा मंत्र्यांनी 9-10 महिन्यामध्ये चार्ज घेतल्यापासून आपलं डिपार्टमेंट समजूनच घेतलं नाही. आत्ताही 1 तासापूर्वी मी त्यांची मुलाखत ऐकत होतो, ते म्हणतात की आम्ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. अहो, हा विषय महापारेषणचा आहे. महापारेषण काय करतं, महावितरण काय करतं, महानिर्मिती काय करतं, आधी हे समजून तर घ्या. हा फार साधा सोपा विषय होता की पडघे कळवा इथल्या ज्या 2 वाहिन्या होत्या, ज्या महापारेषणच्या अखत्यारीत येतात, त्या ट्रान्समिशन लाईन्स पैकी एकाचं यांनी आउटेज काढलं, म्हणजे मेंटेनन्ससाठी त्यांनी सोमवारी काढलं. बरोबर. ते खरं तर सुट्टीच्या दिवशी हवं, जे खरं ऑक्टोबर महिन्यामध्ये यायला नको, ते पावसातच कामं झालेलं पाहिजे, ते मेंटेनन्सचं काम होतं. तेव्हा एका वाहिनीवर प्रेशर आलेलं होतं. जेव्हा एका वाहिनीवर प्रेशर आलेलं असतं तेव्हा तुमचं स्टेट लोड डिस्पॅच सेंटर, नंतर मुंबईतल्या 4 ज्या वितरण कंपन्या आहेत, टाटा असो, BEST असो, अदानी असो, या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन तुम्ही एक स्ट्रॅटेजी करायला पाहिजे होती. मात्र ती स्ट्रॅटेजी केलीच नाही. ती एक वाहिनी होती, ती देखील ट्रिप झाली आणि नंतर सगळ्या भानगडी झाल्या. हे सायबर वगैरे सगळं ठीक आहे, होय करा तुम्ही, पण ज्या काही बेसिक गोष्टी आहे, बेसिक तुम्हाला अधिकाराचा जो वचक पाहिजे तो वचक नाही, प्लॅनिंग नाहीये. नक्की. विश्वास सर, इथे एक प्रश्न होता, जसं तुम्ही सांगताय अजून सोप्या भाषेत थोडं आम्हाला समजून सांगा. सर्किट 1 चा भार सगळा मेंटेनन्स करायचा होता सर्किट 1 चा, म्हणून सर्किट 2 वर टाकला. पण जसं आपण प्लॅन A नाही तर प्लॅन B आणि प्लॅन B नसेल, तोही जर फेल गेला तर प्लॅन C ची तयारी ठेवतो, पण तसं इथे झालेलं दिसलं नाही. अजिबात झालेलं नाही. खरं तर सरकारचं किंवा मंत्र्यांचं काम काय, त्यांचं कामच आहे की हे 3-4 ज्या कंपन्या आहेत, प्लस मुंबईला जो काही आपण वितरण करतो प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून, या सर्वांना बसवून प्लॅनिंग करणं अपेक्षित असतं. मुळामध्ये असं एवढं मोठं मेंटेनन्सचं काम हे पावसाळ्यात होऊन जायला हवे, जेव्हा आपल्या पॉवरची डिमांड कमी असते. ऑक्टोबरमध्ये ही पीक डिमांड असते, ऍग्रिकल्चरचं कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात असतं. तर हे मेंटेनन्स असं व्हायलाच नको. झालं तरी ते शनिवार रविवारी आगाऊ सूचना देऊन करायला हवं. मात्र यांनी सोमवारी काढलं. हे कसं काय काढलं? हा हलगर्जीपणा आहे. हे काढल्यानंतर यांनी अडाणी असो, टाटा पॉवर असो, या सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही असं मेंटेनन्स काढलेलं आहे. समजा ही पण वाहिनी जर ब्रेकडाऊन झालं तर आपलं आयलँडिंग जे आहे हे मुंबईतलं पूर्णपणे चालायला हवं, फेल होता कामा नये. आणि आपल्याकडे आयलँडिंगची मुंबईला एक मोठी व्यवस्था आहे, ते आयलँडिंग देखील फेल झालं. नक्की. म्हणजे कुठेतरी हलगर्जीपणा झालाय आणि त्याकडे आधी लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद विश्वास सर, तुम्ही सविस्तर याविषयी बोललात त्याबद्दल. आपण डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी बोलणार आहोत.